नीटमध्ये सोनम वांगचुक 16 दिवसांपासून आमरण उपोषण करताय आणि आता त्यांची प्रकृती बिघडली आहे। नीटच्या पेपर फुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून होती आहे। 20 तारखेला संसदेवर मोर्चाही निघणार आहे, तर उद्धव ठाकरेंनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवरती आता निशाणा साधलेला आहे। मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा। सरकारला वेळ नाहीये, सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष पुढापुढीमध्ये जास्त रस आहे, पण जिथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये। तर सगळ्यांनाच एकंदरीत चिंता लागलेली आहे त्यांच्या तब्येतीची, पण सरकारला काही फरकच पडत नाही। आज 24 दिवस झाले आम्हाला बसून, 16 दिवस झाले सरांना उपोषणावर बसून, पण सरकारकडून कोणीतरी बोलायलाही आलं पाहिजे होतं ना, तुमच्या काय मागण्या आहेत, तुम्ही काय मागतायत, आम्ही कशा प्रकारे कोणत्या मागण्या स्वीकार करू शकतो किंवा कोणत्या नाही स्वीकारू शकत, काहीतरी डायलॉग असला पाहिजे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी 3 परीक्षांचे पेपर फुटले होते। त्यातली एक म्हाडा भरती, तुम्हाला आठवत असेल, शिक्षक पात्रता भरती, म्हाडा भरती, अरे आरोग्य विभाग मध्ये जी काही भरती झाली होती त्या 3 वेळा पेपर फुटले होते। मग याला कोणाला जबाबदार धरायचं? तुम्ही राजीनामा दिलात का त्यावेळी? फारच लवकर पाठिंबा जाहीर केला। आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस। किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे।